नमस्कार. आज मी आपल्यासाठी मसाले भात ही रेसिपी घेऊन आलेली आहे. तर त्यासाठी आपल्याला वाटप करायला लागेल. तर मी एक अर्धा इंचला आला घेतला आहे. त्याच्यासाठी 2 मिरच्या, 7-8 लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर. हे सगळं बारीक वाटप करून घ्यायचे, फाईन पेस्ट करून घ्यायची आपण त्याची. आणि हा अंदाज सगळा मी एक पेला तांदळासाठी, म्हणजे जवळजवळ ते तांदूळ 100 ते 125 ग्राम होतील. तर त्यासाठी मी हा अंदाज एक पेला तांदळासाठी घेतलेला आहे. त्यानंतर भाज्या कापून घेतल्यात आपण. आता हे तांदूळ आपण पाण्यात भिजत ठेवायचे नाहीत, कारण आपले हे नेहमीचे वापराचे तांदूळ आहेत. हे बासमती तांदूळ नाही आहेत. बासमती तांदूळ असले तर पाण्यात भिजवून ठेवायला लागतात. ते फक्त धुवून बाजूला काढून घ्यायचे. आणि हे जास्त अगोदरसुद्धा धुवून नाही ठेवायचे. आपली तयारी होईपर्यंत फक्त धुवून बाजूला काढून ठेवायची. त्यानंतर आपण एक पेला तांदूळ घेतलेले आहे, तर त्यासाठी आपण याच्यासाठी 3 पेले आपल्याला पाणी लागणार आहे. कारण हे तांदूळ जुने आहेत, तर जुने असल्यामुळे त्यासाठी जास्त पाणी लागतो. आणि नुसतंच तांदळाचं आपल्याला भात करायचं असतं तर 2 पेले पाणी ठेवलं असतं. पण भाज्या असल्या कारणाने आपण 3 पेला पाणी घेतलेलं आहे. आणि हे पाणी गरम करून घ्यायचं. त्यानंतर कुकरमध्ये आपण हा भात करून घेणार आहोत. तर कुकरमध्ये तेल घालायचं. तेल गरम झाल्यानंतरच त्याच्यामध्ये राई घालून घ्यायची. राई चांगली तडतडली पाहिजे. अशा प्रकारे तडतडल्यानंतर आपण याच्यामध्ये खडे मसाले घालून घेतले आहेत. 5-6 काळा मिरी, 4 लवंगा, थोडंसं जिरं आणि तेजपत्ता, 5-6 काजू याच्यामध्ये घालून घ्यायची. आणि उभा चिरलेला कांदा घातलेला आहे. आणि दालचिनीचा तुकडा मी 1 इंच त्याच्यामध्ये घालून घेतला आहे. हे चांगलं परतून घ्यायचं. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि कमेंट करायला विसरू नका. माझी रेसिपी तुम्ही करून बघा आणि त्यानंतर कमेंट करा. त्यानंतर मुठभर मी याच्यामध्ये शेंगदाणे घालून घेतलेले आहेत. आणि जी आपण पेस्ट केली होती हिरवी, ती त्याच्यामध्ये घालून घ्यायची आणि चांगली परतून घ्यायची. कारण ही सुद्धा चांगली कच्ची असल्यामुळे चांगली परतणं भागच आहे आपल्याला, तर त्यासाठी ती चांगली परतून घ्यायची. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंट तुम्ही फार कमी करता. त्यानंतर हा एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला होता मी. हा उभा चिरून घेतला होता. हाही चांगला परतवून घ्यायचा. हे मी कमी प्रमाणात यासाठीच दाखवते की हल्लीची मुलं एकटी बाहेर राहतात. मग त्यांना बाहेर खाण्यापेक्षा स्वतः हे पदार्थ बनवून या भात वगैरे ते बनवून खाऊ शकतात. त्यानंतर याच्यासाठी एका वेळेला तांदळासाठी मी 1 चमचाभर तिखट घेतले. त्याच्यामध्ये सगळे गरम मसाले मिक्स असतात. आणि चिमूटभर हळद घातलेली आहे त्याच्यामध्ये. बाकी दुसरा गरम मसाला मी वेगळा आणखी वापरलेला नाही. याच्यामध्ये आपण खडा मसालाही टाकलेला आहे, त्यामुळे गरम मसाला वेगळा वापरला नाही. त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे चांगले मसाले शिजले पाहिजेत. ते चांगले शिजले की खमंग त्याचा वास येतो आणि आपली रेसिपी खायला चांगली लागते. त्यानंतर आपण ज्या भाज्या आपण कापून स्वच्छ धुवून ठेवलेल्या होत्या, मटर, गाजर आणि फ्रेंच बीन, त्या त्याच्यामध्ये घालून घ्यायच्या. त्या चांगल्या परतून घ्यायच्या. त्यानंतर आपण जे तांदूळ धुवून ठेवले होते ते त्याच्यामध्ये घालायचे. आणि हे जास्त परतायचं नाही, हे हळूच परतून घ्यायचं. कारण धुतलेले तांदूळ साधे तांदूळ जर धुवून ठेवले तर ते तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे अगोदर तांदूळ धुवून ठेवायचे नाही. त्यानंतर आपण 3 पेले जो गरम पाणी करून ठेवलेला होता तो त्याच्यामध्ये घालून घ्यायचा. कुकरचं झाकण लावायचं आणि फक्त 2 शिट्या घ्यायच्या. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. अशा प्रकारे कुकरचं झाकण लावून 2 शिट्या घ्यायच्या. पुन्हा सांगते, माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका,
जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. त्यानंतर आपलं भात झाल्यानंतर आपला कुकर थंड झाल्यानंतर आपण ते खोलायचं. थंड व्हायच्या आधी खोलू नका आणि त्याच्यावर 1 चमचाभर साजूक तूप घालून घ्यायचं. थँक्यू.